नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज मुंबई सर्वांना हादरवणारी आणि सर्वत्र चर्चा घडवून आणणारी अशी एक घटना घडली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आनंद गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी काल रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वरळी येथील त्यांनी त्यांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि मग पंकजा मुंडेंचं सिरियस आहे. गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या का केली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर गौरी पालवे गर्जे तिच्या कुटुंबियांनी म्हणजे तिचे आई वडील मामा यांनी ती आत्महत्या नसून गौरीचा खूनच करण्यात आला आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तिचे एका मामांनी जी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये या प्रकरणात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा काही संबंध नाही. आनंद गर्जे हा फार श्रूड आणि चालू माणूस आहे आणि त्याचं कुठंतरी लफडं होतं आणि ते लफडं गौरीला कळाल्यानंतर त्यांच्यात जे वादविवाद झाले त्याचा डूग धरून आनंद गर्जे यानं गौरी पालवे गर्जे ची हत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली आहे. आता कॅबिनेट मंत्र्यांचा स्वीय आहे आणि त्यांच्या संबंधितच असल्यामुळं अनंत गर्जे कोणकोणते अनंत उद्योग करत असेल हे त्यालाच ठाऊक. आणि त्याचा हा उद्योग डॉक्टर असलेल्या गौरी हिला बीडीटी चाळीतून वरळीच घर शिफ्ट करताना जे काही हाती तिच्या लागलं त्यातून कळाला आणि त्याच्यातून मग दोघात साहजिकच वाद निर्माण झाला आणि त्यामुळे मग आनंद गर्जे त्याच्या कुटुंबातील इतर मंडळी ही डॉक्टर गौरीचा छळ करत होती असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि त्या छळाला कंटाळून म्हणा किंवा मग तिचं कुटुंबीय म्हणतंय त्याला पोलिसांनी तर त्याला काही दुजोरा दिलेला नाही, पण तसं म्हणा गौरीचं जीवन संपलेलं आहे. फेब्रुवारीच्या 7 तारखेला 2025च्या फेब्रुवारीच्या 7 तारखेला गौरीचा आनंद गर्जेशी विवाह झाला. विवाह होऊन अजून 9 महिने उलटून गेलेले आहे आणि या 9 महिन्यातच गौरीला आनंदच्या अनंत लीला पाहायला मिळाल्या असतील आणि मग त्यातून उच्च शिक्षित अशी या मुलीचा मनावर परिणाम झाला असावा आणि त्यातूनच तिनं मग मृत्यूला कवटाळण्याचं टोकाचं पाऊल उचललं असणार. आता या प्रकरणी अंजली दामानिया यांनी यावर भाष्य केलेलं असून तिनं काल रात्री आत्महत्या केली आणि मग आज दुपारपर्यंत पण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करा एवढी साधी मागणीही करू नये यावरून आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी अगदी या प्रकरणात तिसरी महिला कोण आहे तिचं पण नाव सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी या प्रकरणी कसून चौकशी करून सखोल चौकशी करावी आणि खरं काय कारण आहे ते समोर आणावं असं म्हटलेलं आहे. तसं
डॉक्टर गौरी ह्याही अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आणि अनंत गर्जे पण अहिल्यानगरच्याच या पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहे. दोघांचा तसा आंतरजातीय असा विवाह आहे. त्यामुळं त्या विवाहाच्या याच्यावरून काही घडलेले आहे असं नाही. मात्र अनेक वर्ष मुंबईत राहणारा अनंत गर्जे, त्यातही तो मग कॅबिनेट मंत्र्यांचा पीए म्हणून काम करतो म्हणल्यामुळे त्यामुळे त्याला त्या पीएपणाच्या ह्याच्यात काही हे लागलं असेल. त्यातूनच त्याचं काहीतरी लफडं गौरीच्या समोर आलं असावं आणि त्यातून मग गौरीनं त्याच्यावरून वाद सुरू करतात अख्खं गर्जे कुटुंब तिच्यावर तुटून पडलेलं असणार आणि मग हा अतोनात तिला सहन झाला नसावा आणि त्यातून तिने आत्महत्या केली असावी. डॉक्टर गौरी गर्जे ही केएम रुग्णालयात डेंटल विभागात कार्यरत पण आहे. काल शनिवारी 2 अपघाताच्या घटना घडल्या. सोलापूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर चिवरी पाटी नजीक क्रुझर या 4 चाकी वाहनाला भयानक असा अपघात झाला. त्या अपघातात एक सोलापूर जिल्ह्यातून अंदूरच्या खंडोबाच्या दर्शनाला निघालेल्या 5 भाविकांचा त्यात मृत्यू झाला. त्यातल्या त्या क्रुझरमधून प्रवास करणाऱ्या 3 भाविक महिला यांचा तर जागीच मृत्यू झाला होता आणि गंभीर जखमींना उपचारासाठी हलवत असताना एकाचा दवाखान्यापर्यंत पोहोचायच्या आधीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचाराला त्याला टेबलवर घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. 5 मृत्यू या अपघातात झाले असून 10 जणांच्या आसपास गंभीर जखमी आहे. या अपघातात क्रुझरचा काहीतरी घोटाळा झाला. त्याच्या चालकाचं नियंत्रण सुटलं. मग तो दुभाजकावर क्रुझर आदळली आणि दुभाजकावर आदळल्यानंतर वेगात असणारी क्रुझर पलटी झाली आणि थांबलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन ती आदळली. त्यामुळं हा अपघात भयानक असा झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उळे येथील भाविक उळेतून अंदूरला खंडोबाच्या दर्शनाला येत होते. असे दुसरा एक अपघात घडलाय. तो पण तुळजापूर तालुक्याशी तसा संबंधित नाही, परंतु काल तुळजापूरला राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या विवाहासाठी येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाच्या ताफ्यातील एका वाहनानं एका दुचाकीला दारू नजीक धडक दिली आणि या अपघातात या दुचाकीतून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. 4ही जखमींना मग अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण याबाबत जातीनं चौकशी केल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यावर जवळपास 25 ते 30 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे नातू मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांचा विवाह काल तुळजापूर शहरानजीक असलेल्या मुदगलेश्वर
मंदिराच्या प्रांगणात पार पडला आणि या विवाहासाठी आजोबाच असल्यामुळे ते हजर राहणारच होते, परंतु बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक कार्यक्रमात डॉक्टर पद्मसिंह पाटील दिसून आले. मग पद्मसिंह पाटील यांनी काही काळ आपले 2 महिने एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही काळ त्यांनी गप्पा मारल्या आणि विवाह समारंभात दाम्पत्यास त्यांनी जवळ घेऊन त्यांना शुभाशीर्वाद पण दिले. या विवाहाच्या बरोबरीनच लोकांना डॉक्टर पद्मसिंह पाटील सार्वजनिक ठिकाणी दिसले याचा आनंद वेगळाच असा जाणवत होता. डॉक्टर पद्मसिंह पाटील आता 85 गाठत आलेले आहे. त्यात ते आजारी पण असतात आणि म्हणून ते मुंबईतच आपल्या कुलाबा पोस्ट ऑफिस शेजारच्या निवासस्थानी सध्या आराम घेत असल्याचं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे. आज आपण आता येथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.